नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण नवा टॉपिक चालू करणार आहोत, जो म्हणजे अंकमाला। अंकमाला हा टॉपिक मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे। यासाठी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहा, जसे की तुम्हाला वर्गसंख्या, घनसंख्या ह्या पाठ असणं आवश्यक आहे। तर कमीत कमी तुम्हाला पहा वर्गसंख्या 20 किंवा 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे आणि घनसंख्या कमीत कमी 10 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर वर्गमूळ, घनमूळ हे सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, त्याच्यानंतर मूळ संख्या म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सुद्धा प्रक्रिया तुम्हाला जलद गतीने करता आल्या पाहिजे। आता मित्रांनो, हे जर तुम्ही गणिताचे जर आपले व्हिडिओ पाहिले असतील तर यामध्ये मी वर्गसंख्या, मूळ संख्या, घनसंख्या, समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या ह्या कशा ओळखायचे किंवा काय याचे फरक असतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मित्रांनो, ते गणित बुद्धिमत्तेमधले गणितामधला भाग पहिला जे की अंकमाला आहे। गणितामध्ये पहा एक चॅप्टर मी दिलेला आहे संख्या। तर संख्या ह्या टॉपिकमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे गणितचा जो काय पहिला भाग आहे तो सर्वप्रथम पहा, ठीक आहे। तर चला आपण आता स्टार्ट करूयात। तर पहा, पहिलं आपलं दिलेलं आहे, पहिलं गणित आपल्याला पुढीलपैकी मालिका पूर्ण करायची। आता यामध्ये पहा मित्रांनो, कधी काय दिलं जातं, कधी तुम्हाला काय दिलं, हे जास्तीत जास्त फरकामधला फरक असतो। हे फरकामधला फरक पाहायचा। पहिला स्टेप आपली काय असली पाहिजे, ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही अंकमाला तुमच्या समोर येईल त्यावेळेस सर्वप्रथम त्याचा फरक काढा। फरक जर निश्चल निघेल तर त्याच्या या ठिकाणी वर्ग पहा, वर्गाच्या जवळपासच्या संख्या आहेत ते पहा, त्याच्यानंतर घनाच्या जवळपासच्या संख्या आहेत ते पहा। हे झाल्याच्यानंतर कोणत्या संख्येची दुप्पट करून त्यामधून काय मायनस प्लस केला आहे का हे पहा। त्याच्यानंतर दुप्पट केल्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल तर यामध्ये कोणत्या संख्येचा गुणाकार कोणत्या संख्येसोबत केलेला आहे का, गुणाकार करून काही 1, 2 मायनस केले आहे का हे सुद्धा तुम्हाला पाहिजे। आता हे तुम्हाला कळण्यासाठी तुमचं जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं असणार आहे। तर पहा, आपण पहिल्या क्वेश्चनकडे वळणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे आपला 2, 3, 5, 7। आता यामध्ये मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं होतं मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे। आता यामधला सर्वप्रथम काय करूयात, फरक काढूयात। पहा, 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे। 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो, 2चा फरक आहे। 2 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे। मग आता या ठिकाणी 1चा फरक, या ठिकाणी 2चा फरक, या ठिकाणी 2चा फरक। आता फरकानुसार तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे लॉजिक या ठिकाणी लागत नाही, कारण की इथं जर 2 असते तर म्हणलं असतं 2, 2चा फरक, परंतु या ठिकाणी 1 आहे, त्याच्यानंतर 2, 2 आहे। आता समोरचा जर फरक जर काढायचं जर पाहिलं तर मित्रांनो, जर आपण 2चा फरक जर घेतला तर या ठिकाणी 9 येतं, परंतु पहिल्या ठिकाणी जे काही 1 फरक आला याचं काय करायचं हा प्रश्न महत्त्वाचा निर्माण होतो। त्यामुळे पहा, मग या संख्येचं जर तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर ह्या संख्या मित्रांनो पहा, 2, 3, 5, 7 ह्या काय संख्या आहेत मित्रांनो। आता या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल 3, 5, 7 ह्या विषम संख्या आहेत, मग पुढची विषम संख्या असणार 9, परंतु ही 2 विषम संख्या आहे का नाही, मग 2 विषम संख्या नाही तर आपलं 9 आन्सर असणार का नसणार, म्हणजे 9 आन्सर तुम्हाला दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी 9 आन्सर असणार का नसणार, कारण की हे 2 का मग विषम संख्या आहे का नाही। एक तर सर्व संख्या विषम पाहिजे होते तर विषम संख्या नाही। मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे 2 ही कशी आहे मित्रांनो, मूळ संख्या आहे। 2 ही मूळ संख्या आहे, 3 सुद्धा मूळ संख्या आहे, 5 सुद्धा मूळ संख्या आहे, 7 सुद्धा मूळ संख्या आहे। आता त्याच्या समोरची 7च्या समोरची मूळ संख्या कुठली असणार तर ती असणार मित्रांनो 11। म्हणजे मूळ संख्येची मालिका या ठिकाणी दिली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। मूळ संख्येची सुरुवात पहा 2 न होते आणि मूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्या ज्या संख्येला केवळ 1 आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असं म्हटलं जातं। आता पहा, 3ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जाईल का नाही जात, फक्त 3नेच भाग जाणार आणि 1ने भाग जाणार। 5ने सुद्धा फक्त 1ने भाग जाणार आणि 3ने भाग जाणार, म्हणजे ज्या संख्येला 1ने आणि फक्त ती स्वतः संख्या त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असं म्हटलं जातं, म्हणून याचं उत्तर असणार आहे 11। हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पहा, आता आपल्याला काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर पहा, आता जास्ती आपण झूम जर केलं तर मित्रांनो स्क्रीनवर दिसत नाही, ठीक आहे, थोडंसं लहानच राहू द्या, वाटल्यास मी तुम्हाला लिहून दाखवतो, ठीक आहे। आता पहा, या ठिकाणी काय म्हणलेले, पुढीलपैकी कोणता पर्याय मालिका पूर्ण करेल। 12, 12च्या नंतर 3, 3च्या नंतर 14, 14च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर रिकाम जागा दिली आणि त्याच्यानंतर 8 दिले। आता मित्रांनो, तुम्ही जर या संख्येचं जर निरीक्षण जर केलं तर पहा, तुम्ही जर संख्येचं निरीक्षण जर केलं तर 12च्या नंतर 14, 14च्या नंतर काय येणार, त्याच्यानंतर पहा 8, याच्यानंतर पहा 3च्या नंतर 5 आला, 5च्या नंतर काय येणार, अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही जर एका आड एक जर मालिका जर पाहिली तर पहा 12च्या नंतर 14, 2चा फरक, 14च्या नंतर 2 जर आपण जर केले तर किती येणार मित्रांनो 16, किती येणार 16। मग या ठिकाणी 3च्या नंतर 5 आला, 3च्या नंतर किती 5 आला म्हणजे 2चा फरक, 5च्या नंतर किती आला 3 घेतला, 5च्या नंतर 8 घेतला, 5च्या नंतर 8 घेतला म्हणजे 3चा फरक झाला। परंतु यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 12च्या नंतर 14, 14च्या नंतर पुढे 16
परंतु 16 आल्याच्या नंतर मग 12 आणि 3चं रिलेशन काय, 14 आणि 5चं रिलेशन काय, त्याच स्वरूपामध्ये 8चं रिलेशन कशासोबत झुपेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग अशा वेळेस करायचं काय, ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हे लॉजिक लागत नाही त्यावेळेस काय करायचं, या संख्येची बेरीज करा. या संख्येची बेरीज 1 + 2 किती झाली मित्रांनो, 3 झाली. म्हणजे या संख्येची बेरीज केली, समोरची संख्या आली आपली 3, त्याच्यानंतर 14ची बेरीज करा, 1 + 4 किती झालं मित्रांनो, 5, समोर 5 दिलेले. मग आता खालील पर्यायापैकी कोणता असा एक या ठिकाणी अंक असेल की ज्याची बेरीज 8 येईल. मग बेरीज 8 येणारा अंक कुठला आहे, तुम्हाला 35 दिलेले आहे. म्हणजे 3 + 5 जर केलं तर ते येते मित्रांनो 8. बाकी कुठल्याची बेरीज करा 8 येत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळलं का, पहिल्या संख्येची बेरीज केली, पुढचा अंक आलेला आहे, दुसऱ्या संख्येची बेरीज, तिसरा अंक आलेला आहे. म्हणजेच मग आता या ठिकाणी खालीलपैकी पर्यायापैकी कोणता एक पर्याय आहे की ज्याची बेरीज 8 येईल, तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा 23, 19, 17 आणि 13. 23, 19, 17 आणि 13 याचं लॉजिक लावा. आता 23, 19, 17, 13 आता लावा याचं लॉजिक. 23च्या नंतर डायरेक्ट 19 झाला म्हणजे कितीने कमी झाला, 4ने कमी झाला. 19च्या नंतर 17 आला म्हणजे 2ने कमी झाला. 2च्या नंतर परत 4ने कमी झाला. मग असं जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी या संख्येचं जर निरीक्षण जर केलं तर काय निरीक्षण होणार आहे, 23 कोणती संख्या आहे, 19 कोणती संख्या आहे, 17 कोणती संख्या आहे आणि 13 कोणती संख्या आहे. तर ह्या संख्या आहेत मित्रांनो मूळ. म्हणजे मूळ संख्या पाठीमागे घेतल्या जात आहेत, मूळ संख्या पाठीमागे घेतल्या जात आहे. याचाच अर्थ 13च्या पाठीमागची मूळ संख्या असणार 7, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे लॉजिक सोडायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 84, 70, 58, 48 बरोबर काय. 84, 70, 58 आणि 48. आता ज्यावेळेस संख्या ह्या ठिकाणी जर संख्या जर पाहिल्या तर कमी कमी होताना जात आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस तुम्हाला संख्या कमी कमी होताना दिसत असतील त्यावेळेस काय करायचं, सहसा मायनस करायचं. ज्यावेळेस संख्या तुम्हाला वाढताना दिसत असतील त्यावेळेस तुम्हाला बेरीज करावी लागते. आणि अचानक जर संख्या वाढत असेल तर तुम्हाला गुणाकारसुद्धा करावा लागतो. हे लक्षात ठेवा. मी काय सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला संख्या उतरत्या क्रम 84च्या नंतर 70, 70च्या नंतर 58, 58च्या नंतर 48 अशा स्वरूपामध्ये संख्या उतरत्या क्रमाने जात आहे त्यावेळेस काय करायचं, मायनसचं लॉजिक लावायचं आहे, प्लस आणि गुणाकाराचं लॉजिक बिलकुल लावायचं नाही. मग आता आपण काय करूयात, यामध्ये मायनसचं लॉजिक लावूयात. आता काय करूयात, 84 या ठिकाणी काय दिलं आपल्याला, 84च्या नंतर 70 आला तर या दोघांमध्ये फरक किती आहे, 4. त्याच्यानंतर फरक किती आहे मित्रांनो, 1 म्हणजे 14चा फरक आला. त्याच्यानंतर 70 दिलेले आणि 70च्या नंतर 58 दिलं. 70च्या नंतर 58 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे पाहूयात आपण. 10मधून 8 गेला 2 राहिला, 6मधून 5 गेला 1 राहिला, 12 म्हणजे 14, 12. आता पुढं काय 2ने कमी होत आहे, 2ने कमी होत. म्हणजे जर आपण पुढचं सुद्धा 2ने कमी जर केलं तर कितनं कमी होईल, 10ने कमी होईल. मग या दोघांमध्ये 10चा फरक आला. आता 10चा फरक आल्याच्या नंतर परत 10मधून 2 मायनस केले तर 8चा फरक येईल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 8 मायनस करावे लागतील. म्हणजेच मग 48मधून जर आपण 8 मायनस केले तर 8तून 8 गेला 0, 4ला 4 जसेच तसे म्हणजे 40 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. कळालं का तुम्हाला कसं केलं तर. यामधला फरक काढला. फरक काढल्याच्या नंतर फरक हा 2-2ने मित्रांनो कमी होत आहे. म्हणून या ठिकाणी पहिला फरक आला 14चा, दुसरा फरक आला 12चा, तिसरा फरक आला 10चा, चौथा फरक कितीचा येणार, मग 8चा येणार. म्हणून या ठिकाणी 48मधून 8 गेला राहिला मित्रांनो या ठिकाणी 40, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पाहता 1च्या नंतर 4, 4च्या नंतर 9, 9च्या नंतर काय. आता तुम्हाला वर्गसंख्या पाठ असणं गरजेचं आहे. आता याचं लॉजिक जर लावायचं जर झालं तर 1 हा 1चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे. म्हणजे 1, 2, 3, 4. आता पुढचा वर्ग कोण्या संख्येचा असणार, 5चा असणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. त्याच्यानंतर 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 1, 1च्या नंतर 2, 4च्या नंतर 3, 3च्या नंतर 6, 6च्या नंतर अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्हाला मालिका दिली जाते त्यावेळेस काय करायचं असतं तर एका आड एक. म्हणजे या ठिकाणी आपण काय करूयात, 1च्या नंतर 2, 2च्या नंतर परत 2 सोडूयात 3, 3च्या नंतर परत 2 जर सोडले तर 4. आता 4च्या नंतर परत 2 जर सोडले तर किती येणार, इथं 5 येणार. बरोबर आहे ना. कारण या ठिकाणी 2-2 अंक या ठिकाणी सोडलेले तुम्हाला दिसत असतील. या ठिकाणी 2-2चा गॅप या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग आता काय करायचं, 2च्या नंतर परत 2 सोडून द्या. 2च्या नंतर 2 सोडून दिले 4, 4च्या नंतर 2 सोडून द्या आले 6, 6च्या नंतर 2 सोडून द्या इथे येणार 8. बरोबर आहे 8. म्हणजे 8 शेवटी 5 आणि मध्ये काय येणार. आता आता या ठिकाणी 1 घेतला, 1च्या नंतर 2 सोडून द्या 3, 3च्या नंतर 2 सोडून द्या 5,
5च्या नंतर 2 सोडून दिले तर 7 येणार. काय येणार मित्रांनो? 7 येणार. म्हणजे 8, 7 आणि 5. कुठे पहा? 8, 7, 5. 8, 7, 5. 8, 7, 5 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 2-2 संख्या सोडून या ठिकाणी या संख्येचा गट दिलेला आहे. म्हणजे पहा या ठिकाणी पहा 2-2 संख्या कशा सोडल्यात पहा. परत एकदा तुम्हाला सांगतो, पहा कलर चेंज करून तुम्हाला सांगतो एक वेळेस. पहा 1च्या नंतर 2 सोडून दिल्या, ह्या 2 सोडून दिले, त्याच्यानंतर पुढेची घेतली पहा 2, 2च्या नंतर 2 सोडून दिल्या, परत पुढची घेतली 3, 3च्या नंतर परत 2 सोडून दिल्या, झाली 4. किती झाली मित्रांनो? 4. म्हणजे आता परत ह्या 2 सोडून दिल्याच्या नंतर इथे किती येणार? 4, 5, 6. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 2 सोडून दिल्या, 2च्या नंतर या ठिकाणी 2 सोडून दिल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो? या ठिकाणी 5 येणार. किती येणार? 5 येणार. ठीक आहे. म्हणजे संख्या सलग आहेत पहा 1, 2, 3, 4, 5 ह्या दिले, परंतु मध्ये काही संख्या घुसल्या आहेत की ज्या संख्येमधला गॅप आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर पहा 3, 10, 29, 66. आता 3, 10, 29 आणि 66 याचं लॉजिक लावा. आता हा प्रश्न तुम्हाला त्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. 3च्या नंतर 10, 10च्या नंतर मित्रांनो 29, 29च्या नंतर 66 आणि 66च्या नंतर काय? आता ह्या जर संख्या जर तुम्हाला जर पाहिल्या तर मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच काय सांगितलं, ह्या संख्या कोणत्या संख्येच्या जवळच्या संख्या आहेत? तर ह्या संख्या आहेत मित्रांनो या ठिकाणी वर्ग संख्येच्या. आता 66 4च्या वर्गाच्या जवळ आहे, 29 5च्या वर्गाच्या जवळ आहे, 10 2च्या वर्गाच्या जवळ आहे, 3च्या वर्गाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी 3 कोण्या वर्गाची संख्या जवळ ते 1च्या जवळ आहे. तर आपण काय करूयात मित्रांनो, मग आता या ठिकाणी आपण वर्ग संख्येचा फरक या ठिकाणी किंवा त्यामध्ये काही मिळवलेलं आहे का हे पाहूयात. आता पहा या ठिकाणी 4चा वर्ग किती आहे? 16. 16 गुणाकारामध्ये 3 जर केलं 1632, 16 त्रिक 48 येतं, 16 त्रिक 48. परंतु या ठिकाणी 66 दिले. मग आता करायचं काय? या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो कोणत्या तरी संख्येचा घन आहे का? आता वर्ग संख्येचा जवळ जर पाहिलं जर आपण तर पहा या ठिकाणी 4चा वर्ग येतो 16, मात्र ही 66 दिले. मग घन पाहूयात. तर 1चा घन किती आहे मित्रांनो? 1. त्यामध्ये 3 करण्यासाठी आपण काय करूयात? 2 मिळूयात. म्हणजे झाला मित्रांनो या ठिकाणी 3. मग 10 दिलेलं आहे. मग 1चा घनाच्या नंतर 2चा घन घ्या. 2चा घन किती आहे मित्रांनो? 2चा घन घ्या. या ठिकाणी पहा 2चा घन घेऊयात आपण. 2चा घन घ्या. 2चा घन किती आहे मित्रांनो? 8. त्यामध्ये 2 मिळूयात. म्हणजे झाले या ठिकाणी 10. त्याच्यानंतर 3चा घन घ्या. 3चा घन किती आहे? 27. त्यामध्ये आपण 2 मिळूयात. म्हणजे झाली 29. त्याच्यानंतर 4चा घन घ्या. 4चा घन किती आहे? 64. त्यामध्ये 2 मिळवा, झाले 66. मग आता 5चा घन घेऊयात. 5चा घन घेऊयात आणि त्यामध्ये 2 मिळूयात. म्हणजे घनसंख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तर 5चा घन आहे मित्रांनो 125. 125 त्यामध्ये आपण 2 मिळूयात. झाले मित्रांनो 127. मग 127 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का? पहिल्या ऑप्शनमध्ये 125, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 126, तिसऱ्या ऑप्शनमध्ये 129. आता चौथ्या ऑप्शनमध्ये काय? तर चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेले 127. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला अंकमालेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पहा 6, 6च्या नंतर 12, 12च्या नंतर 36, 36च्या नंतर 144. आता काय लॉजिक असेल बरं पहा. 6च्या नंतर 12 म्हणजे दुप्पट केली. 12च्या नंतर 36 म्हणजे तिप्पट केली. आता 36च्या नंतर पहा म्हणजे दुप्पट तिप्पट. आता काय करूयात मित्रांनो या ठिकाणी पहा 6 गुणाकारामध्ये 2 जर केला तर येते 12, म्हणजे याची दुप्पट केली. त्याच्यानंतर 12 गुणाकारामध्ये 3 करूयात. 12 त्रिक 36 आला समोर 36. त्याच्यानंतर आता 36 गुणाकारामध्ये काय करूयात? 4 करूयात. 36 गुणाकारामध्ये 4 पाहूयात. 4 सक्क 24, 24शीला 4 हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 2 14, 144. म्हणजे पहा या ठिकाणी दुप्पट तिप्पट आता 4 पट झाली. आता पहा पहिल्या संख्येला 2 न गुणलं, दुसऱ्या संख्येला 3 न गुणलं, तिसऱ्या संख्येला 4 न गुणलं. आता चौथ्या संख्येला 5 न गुणूयात. चौथी संख्या काय आली आपली? 144. 144 गुणाकारामध्ये 5 करूयात. 5 न जर गुणलं 5 चोक 20, 20शीला 0 हातचे आले 2, 5 चोक 20, 20 2 22, 22शीला 2 हातचे आले 2, परत 5 1 5, 5 2 7, 720 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. म्हणजे पहिल्या संख्येला आपण 2 न गुणलं, दुसऱ्या संख्येला 3 न गुणलं, तिसऱ्या संख्येला 4 न गुणलं, चौथ्या संख्येला 5 न गुणलं. अशा स्वरूपामध्ये ही मालिका या ठिकाणी वाढत जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 720 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हे सुद्धा लॉजिक तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. पुढे पहा 9 नंबरचा प्रश्न. 2 5 13 36. 2 5 13 आणि 36 यामध्ये काय लॉजिक लागते का पहा बरं. 2 स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. 2 5 काय दिले पहा या ठिकाणी.
2, 2च्या नंतर 5, 5च्या नंतर 13, 13च्या नंतर 36. काय वाटतं तुम्हाला पुढची संख्या काय असेल? आता 2चा 5 झाला म्हणजे याच्यामध्ये कितीचा फरक आला? 3चा फरक आला. 3च्या नंतर डायरेक्ट 13 झाला, 13च्या नंतर डायरेक्ट 36 झाला, म्हणजे या ठिकाणी फरक नसणार आहे. आता या ठिकाणी असणार काय? मग जर फरक नसेल तर या संख्येमध्ये असणार काय? ज्यावेळेस पट्टीमध्ये डायरेक्ट संख्या वाढत जातात त्यावेळेस सहसा गुणाकार करून पहा. 2 गुणाकारामध्ये 2 करा मित्रांनो. 2 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर किती येते मित्रांनो? 2 4. त्यामध्ये +1 मिळवा. या ठिकाणी आला 5. म्हणजे पहिलं काय केलं आपण? हे जे काही 2 आहे 2ला 2 गुणलं झालं 4, 4मध्ये आपण 1 मिळवलं झालं 5. आता 5चं काय करूयात? 5 2 10 करूयात. या ठिकाणी आला 5. 5 गुणाकारामध्ये 2 करा. 5 2 आलं मित्रांनो 10. 10 परंतु समोर काय दिलं आपल्याला? 13 म्हणून आपण या ठिकाणी 3 मिळूयात. 3 मिळाल्याच्या नंतर झाले 13. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करूयात? पुढची संख्या आली आपली 13. म्हणजे पहिल्यांदा काय? 5 2 5, त्याच्यानंतर आली 13. आता 13ची सुद्धा आपण काय करूयात? दुप्पट करूयात. 13 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर किती? 13 2 26 आलं 26. आता पुढं काय करूयात? 26 आल्याच्या नंतर 13 2 26. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? 13 2 26. मात्र समोर काय दिले आहे मित्रांनो? 36 दिलेले आहे. समोर 36 दिले म्हणजे हे सुद्धा आपलं लॉजिक लागणार का? नाही लागणार. पहा 13 2 26, 13 2 26, 26 + 4 केलं तर ते किती आहे मित्रांनो? या ठिकाणी 30 येणार. परंतु आपल्याला काय दिलं? या ठिकाणी 36 दिलं म्हणजे हे सुद्धा लॉजिक आपल्याला या ठिकाणी नसणार आहे. मग आता आपल्याला तिसरं लॉजिक काय लावायचं? पहा ज्यावेळेस तुम्हाला सर्व लॉजिक झाल्याच्या नंतर आता लॉजिक लावायचं काय? आता लॉजिक आपल्याला या ठिकाणी लावते वेळेस आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? 13चं डायरेक्ट 36 केलेलं आहे तर समोरची संख्या आपली काय असणार हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी पहिल्या संख्येची दुप्पट केली, पहिल्या संख्येची 5 दुप्पट केली म्हणजेच पहिल्या संख्येची जर आपण तिप्पट केली. पहा 2 गुणाकारामध्ये 3 करा. 2 गुणाकारामध्ये 3 करा. बेतिरिक्त किती झालं मित्रांनो? 6. 6 मधून 1 मायनस करा म्हणजे झालं या ठिकाणी 5. त्याच्यानंतर आता 5 घ्या. 5ची तिप्पट करा. 5ची तिप्पट करा. 5ची तिप्पट केल्यानं 5 त्रिक 15. आता 15 आहेत या ठिकाणी आपण 2 मायनस करूया कारण की 13 आहेत म्हणून या ठिकाणी झाले 13. त्याच्यानंतर काय करूयात? आता 13. 13ची काय करा? तिप्पट करा. 13 13 26, 13 39. 39 त्यामधून -3 करा झाले 36. बरोबर ना? म्हणजे काय केलं जाते? पहा जी संख्या तुम्हाला दिली त्याची तिप्पट केली जाते म्हणून पहिल्या संख्येमधून 1 मायनस केला. पहिल्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 1 मायनस केला. दुसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 2 मायनस केला. तिसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 3 मायनस केला. आता चौथ्या संख्येची आपल्याला तिप्पट करायची. चौथ्या संख्येची आपल्याला तिप्पट करायची त्यामधून आपल्याला 4 मायनस करायचं आहे. मग चौथ्या संख्येची तिप्पट जर केली तर 3 × 24, 3 1 3 7, 3 × 18, 3 × 18 शिला 8 हातचा आला 1. परत 3 त्रिक 9, 9 1 किती झालं मित्रांनो? 10. आता याच्यामधून आपल्याला 4 मायनस करायचे म्हणजे 108 मधून जर 4 गेला तर 104 राहतो. 104 राहतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा किती लॉजिक आपल्याला लागले आणि शेवटचं कुठलं लॉजिक लागलं. म्हणजेच पहिल्या संख्येची तिप्पट केली जाते. मग पहिल्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 1 मायनस केला. दुसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 2 मायनस केला. तिसऱ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 3 मायनस केला. चौथ्या संख्येची तिप्पट केली त्यामधून 4 मायनस केला. अशा पहिल्या संख्येची दुप्पट तिप्पट पहा कशा स्वरूपामध्ये म्हणजे संख्या डायरेक्टली वाढत असतील तर तुम्हाला दुप्पट. मी पहिल्यांदा स्टार्टिंगलाच काय सांगितलं होतं? ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट संख्या वाढत असतील त्यावेळेस कुठला गुणाकाराचा संबंध करा. गुणाकाराचा संबंध केल्याच्या नंतर त्यामध्ये काय प्लस मायनस केलं का ते पहा किंवा कोणती संख्या दुप्पट तिप्पट केली का त्यामधून काय प्लस मायनस केलं का हे पहा. हे लॉजिक तुम्हाला लावावं लागतं. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक तलाठी भरतीला विचारले जातात. हा प्रश्न कदाचित मित्रांनो पोलीस भरतीला सुद्धा IMP ठरू शकतो. कारण की काही पोलीस भरतीमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास तुम्हाला गणितामध्ये जवळपास 15 ते 20 गणितं अतिशय सोपे दिले जातात. मात्र शेवटची जे का 5 गणितं असतात ते थोडेसे हाय लेवलवर दिले जातात. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला PSI, STI आणि तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस भरतीला सुद्धा मेरिटसाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. राहिलेले प्रश्न आपण बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपला असणार आहे 20 25 31 38 पुढे काय? लावावर थोडं लॉजिक पहा. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस ते सोपं वाटतं परंतु तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तर 20 25 31 आणि 38 त्याच्यानंतर काय? आता या ठिकाणी 20चा झाला 25 म्हणजे 5 वाढला. 5च्या नंतर झाला 31 म्हणजे कितनं वाढला? 6ने वाढला. 6च्या नंतर झाला 38 म्हणजे कितनं वाढला? 7ने वाढला. आता पहिल्यांदा कितने वाढत आहे? पहिल्यांदा कितने वाढला? 5ला वाढला. 5च्या नंतर कितने वाढला? 20 आणि
20मध्ये 5 मिळवला 25 झाला, 25 आणि या ठिकाणी 31मध्ये 6ने वाढला, 31 आणि 38मध्ये 7ने वाढला. आता 7ने वाढल्याच्या नंतर आता कितीने वाढेल पहा, इथं 1चा फरक, इथं 1चा फरक, इथं सुद्धा 1चा फरक, म्हणजे आता 8ने वाढेल. 8ने वाढलं म्हणजेच या ठिकाणी 38 आणि 8 जर मिळवला तर ते किती मित्रांनो 38 आणि या ठिकाणी काय करतो आपण 8 मिळवत. ठीक आहे, 8 आणि 8 16 6 6 1 म्हणजे 46 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण अंकमाला या ठिकाणी पाहिलेले. तर आशा करतो संपूर्ण गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. आता पुढचे गणित म्हणजे 11 पासून समोरचे गणित आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. या ठिकाणी तुम्हाला जर कुठले प्रश्नामध्ये डाऊट वाटत असेल तर नक्की मला व्हॉट्सअपवर कळू शकता. तर या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, यश तुम्हाला मिळेल 100%.